वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण ना मस्त मोड आलेल्या मुगाची हेल्दी वन पॉट मील रेसिपी पाहणार आहोत। तर मुगाला काय मस्त मोड आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर मुगाला मोड आणण्यासाठी मी काय केलं, रात्रभर मूग भिजत ठेवले होते। दुसऱ्या दिवशी स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट हे मूग बांधून ठेवले आणि उबदार जागेमध्ये ठेवले। एका दिवसामध्ये मस्तपैकी मोड आलेले आहेत। एका कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान तडतडले की यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातला आणि एक उभा पातळ चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतला की आता यामध्ये एक पिकलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो कांद्यासोबत छान मऊसर करून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊसर झाला की यामध्ये फ्रेश अशी 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे। तर अशी ही फ्रेश पेस्ट वापरली ना का ह्याची चव ह्या रेसिपीमध्ये खूप छान उतरते। तर आता आलं लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मूग आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि हे मूग अलगद हाताने ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे, जेणेकरून ह्या मुगाचे मोड तुटणार नाहीत। आता यामध्ये एक छोटासा बटाटा घेतलेला आहे, हा बटाटा देखील व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी 1 ग्लास मी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, हा तांदूळ यामध्ये घालायचा आणि हलक्या हाताने ह्या मुगाबरोबर एक 5 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये अजून फ्लेवर इन्हॅन्स होण्यासाठी मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। यामुळं ना या भाताला खूप छान चव येते आणि फ्लेवरफुल हा भात बनतो। तर या ठिकाणी 1.5 ग्लास आपलं भात आणि मूग झालेले आहेत, म्हणजे 1 ग्लास तांदूळ आणि अर्धा कप म्हणजे अर्धा ग्लास मूग आहे। तर यासाठी 2.25 ग्लास मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे। मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये आता झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत। शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर थंड झाल्यावर मस्तपैकी खोलायचं आहे। हे पहा, अगदी मोकळा सडसडीत असा मोड आलेल्या मुगाचा पुलाव तयार झालेला आहे। अप्रतिम लागतो। आपण भाजी वगैरे नेहमीच बनवतो, एकदा अशा पद्धतीने हा झटपट पुलाव बनवून पहा। एकदम खाण्यासाठी गरमागरम खूप मजा येते। दही कांदा आणि पापड असेल ना तर बाकी कशाचीच गरज लागत नाही। एकदम कम्फर्ट फूड आहे, एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।